जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकट आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन असणार आहे याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकटला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, बिटमार्क मार्क करण्यासाठी तुम्हाला एक मी व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे। सिम्पलीरित्या तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओला ॲड केल्यानंतर मित्रांनो, लागलंच खाली जे काही ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली यावरती क्लिक करून एक्सट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, जो व्हिडिओ तुम्ही बिटमार्क मार्क करण्यासाठी ॲड केलता सिंपली तो व्हिडिओ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि खाली एक्सट्रॅक्ट अँड ॲड ऑडिओचा जो काही ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपले जे काही ऑडिओ आणि बिटमार्क करण्यासाठी जो काही व्हिडिओ मी तुम्हाला दिलता हे दोन्ही देखील आपल्या टाइमलाईनवरती आले। आता मित्रांनो, बिटमार्क कसं मार्क करायचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, तरी पण इथे देखील सांगतो। बघू शकता आता मित्रांनो, ते बिटमार्क 1 2 3 असं जेवढे पण बीट या ठिकाणी आहेत ते सगळे बीट मी तुम्हाला इथे दिलेत। आता तुम्हाला इथे बघू शकता जे काही सुरुवातीचा पहिला बीट आहे, दुसरा बीट ज्या पोझिशनला येते प्रॉपर तिथे तुम्हाला यायचं आणि खाली ऑडिओचं लूप देखील बघू शकता। ऑडिओच्या लूपवरती असं थोडंसं वरच्या बाजूला आले सिंपली ह्या पोझिशनला यायचं आहे, म्हणजे व्हिडिओला आपल्या स्प्लिट करायचा आहे। नंतर मित्रांनो, बीट 3 आपली इथे बघू शकता, बीट 3 कुठल्या पोझिशनला या पोझिशनला येत्या आणि खाली ऑडिओच्या लूपवरती देखील बघू शकता हे लूप एकदम वाढला आहे, तर इथे तुम्हाला स्प्लिट करायचं आहे। असं मित्रांनो, जेवढे पण बीट मी तुम्हाला दिले ते सगळे बीट तुम्हाला या ठिकाणी मार्क करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो बघू शकता जी काही आपली 15वी बीट होती या 15वी बीटवर मी सगळे बीट मार्क जे काय आहे ते मार्क करून घेतले। आता मित्रांनो, जे काही बीट मार्कमध्ये म्हणजे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओसोबत तुमचा जो काही फोटो असणार आहे तो तुम्हाला प्लेस करायचा आहे। तर मित्रांनो, तो करण्यासाठी सिंपली आपली जे काही पहिली बीट तुम्हाला इथे दिसत्या याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली जे काही टूल आहेत त्या टूलमध्ये तुम्हाला रिप्लेसचा टूल बघायला भेटतो। सिंपली रिप्लेसवरती क्लिक करून फोटोची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर जो फोटो मित्रांनो तुम्ही इथे ॲड करणार आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो, आता जेवढे पण तुम्ही इथे स्प्लिट लावलेत त्या स्प्लिटवरती प्रत्येक एक स्प्लिट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला आपले जे काही फोटो होता तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे जे काही सगळे म्हणजे फोटो आहेत म्हणजे आपल्या व्हिडिओसोबत तुम्हाला प्लेस करून घ्यायचे आहेत। आता मित्रांनो, जेवढे पण फोटो या ठिकाणी आहेत ते मी प्लेस करून घेतो, जे काही इफेक्ट वगैरे आहेत ते सगळे ॲड करून तुम्हाला दाखवतो कोणते इफेक्ट कसे लावायचे। तर मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं बिटमार्क करायला आणि इफेक्ट लावायला तर मी सांगणार आहे। ज्या प्रकारे बिटमार्क करायला सांगितलं त्या प्रकारे सगळे मी बिटमार्क करून घेतलेत। तर मित्रांनो, आता इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिंपली आपला जो काही पहिला फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून आता मित्रांनो ते बघू शकता सुरुवातीलाच एक इफेक्ट आहे वेव्ह ॲब्झॉर्प्शन असं काहीतरी ऑब्झर्प्शन काहीतरी आहे बघा। तर तो मित्रांनो तुम्हाला द्यायचा। नंतर पुढचा जो काही इथे फोटो आहे त्याला तुम्हाला बघू शकता डिस्टॉर्ट राईटचा, नंतरचा जो काही इफेक्ट आहे त्याला डिस्टॉर्ट लेफ्टचा, त्याच्या पुढचा जो काही आहे त्याला राईट, नंतर त्याच्या पुढचा जो काही आहे त्याला लेफ्ट, आणि नंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही म्हणजे फोटो असणार आहे त्याला तुम्हाला डायनामिक शेक 2चा जो काही इफेक्ट आहे सुरुवातीला तो तुम्हाला द्यायचा आहे। ओके, आता मित्रांनो जो काही त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला इथे बघू शकता ट्रेन 4चा जो काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतर त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला बघू शकता इथे एक इफेक्ट आहे बघू शकता त्याचं वेव्ह ॲम्प्लिफिकेशन काय तर नाव आहे, हे ॲनिमेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे। नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला सेम मित्रांनो वेव्ह ॲम्प्लिकेशनचा इथे इफेक्ट द्यायचा आहे। नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे बघू शकता वेव्ह ॲब्झॉर्प्शनचा काही इथे इफेक्ट होता तो तुम्हाला द्यायचा आहे। नंतर मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला देखील सेम वेव्ह ॲब्झॉर्प्शनचा तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे। नंतर मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला स्वे आउटचा इथे इफेक्ट द्यायचा आहे। नंतरच्या फोटोला स्वे इन, नंतरचा जो काही फोटो असणार आहे त्याला इन ॲनिमेशनमधनं मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे। आणि जो काही आपला लास्टचा फोटो आहे त्याला रॉक हॉरिझॉन्टलीचा इफेक्ट द्यायचा आहे आणि जे काही स्ट्रेंथ आहे ती 0.4 सेकंदवरती ठेवायची आहे। आणि मित्रांनो, जो काही त्याआधी तुम्ही रॉक व्हर्टिकल दिलं ह्याची ड्युरेशन तुम्ही एकदम फुल ठेवा। आता मित्रांनो, ओकेवरती क्लिक करून तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे सुपर लार्ज स्पॉटचा इफेक्ट बघायला भेटेल, तो इफेक्ट इथे ॲड करायचा आहे। नंतर मित्रांनो, तुम्ही जिथे इथे बघू शकता म्हणजे आपली जी काही 6 सेकंदाच्या पुढची बीट आहे 5 सेकंदाच्या पुढची तिथे तुम्हाला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथं तुम्हाला मिरर लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टचा जो काही ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे। नंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती ह्याला सेट करून घ्यायचं आहे। ऑल व्हिडिओवरती सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही ओकेवरती क्लिक करून घ्या। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, अलाइट मोशनमध्ये आपलं जे काही कॅपकटचा पार्ट होता तो पूर्ण कंप्लीट झाला आहे। तर फक्त व्हिडिओला इथून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, इथून पुढचा जो काही पार्ट आपण एडिट करणार आहे तो आपण अलाइट मोशनमधून एडिट करणार आहे। तर चला आपण डायरेक्ट अलाइट मोशनच्या इंटरफेसवरती जाऊया।
तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी जो काही प्रोजेक्ट मी प्रोव्हाइड केला आहे तो डायरेक्टलीरित्या मी ते ओपन करून घेतला आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे काही फॉन्ट मिसिंगचा आहे म्हणजे एकच फॉन्ट आहे जो आयफोनचा फॉन्ट आहे तो मिसिंगचा प्रॉब्लेम येईल. सिम्पली जे काही इमोजी आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून वरती जे काही ते तुम्हाला फॉन्टचं नाव दिसतं यावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करून 3 लाईनवरती क्लिक करायचं आणि इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही फॉन्ट इथे तुम्हाला दिलेला असेल तो फॉन्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो जो काही फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम येत होता तो तुम्हाला इथे नाहीसा होईल. आता मित्रांनो ही जी काही पहिली पेज आहे इथे देखील तुम्हाला मिसिंग येत असेल तर तुम्हाला मटेरियलमध्ये मी प्रोव्हाइड केलं तिथून तुम्ही घेऊन इथे जे काय आहे ते तुम्ही ॲड करू शकताय. आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. सिम्पलरित्या मित्रांनो आता जो काही कॅपकटमधून तुम्ही इथे व्हिडिओ सेव्ह करून घेतलेला तो व्हिडिओ इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर हा जो काही व्हिडिओ आहे याला फक्त मित्रांनो जस्ट आपले जे काही लेअर आहेत सगळे त्या सगळ्या लेअरच्या खालच्या बाजूला घेऊन यायचे. आता बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा सेम टू सेम व्हिडिओ आपला तयार झाला आहे.